चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी असे म्हणतात। या दिवशी 7व्या अवतारातील भगवंतांचा पतितपावन रघुनाथांचा म्हणजेच श्रीरामाचा अयोध्या नगरीत जन्म झाला। या दिवशी पुनर्वसू नक्षत्रावर माध्यान्नी कर्कलग्नी सूर्यादी 5 ग्रह असताना दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। हा जन्मसोहळा दुपारी 12 वाजता गावोगावी लहान मोठ्या मंदिरातून व घराघरातून उत्साहाने साजरा केला जातो। कित्येक ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत असा 9 दिवस तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे 12 दिवस हा उत्सव साजरा करतात। भाविक मंडळी वाल्मिकी रामायणाचं किंवा तुलसीदासांच्या रामचरित मानसाचं पारायण सुरू करतात। कथा, कीर्तन, भजन, रामायणाचे पारायण, राममूर्ती शृंगारणे अशा विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो। अष्टमीच्या दिवशी रामाच्या वृत्ताचा संकल्प करतात। रामनवमीच्या दिवशी सकाळी पूजास्थानी लता पल्लवांनी युक्त अशी मंडपी तयार करतात। तिच्या 4 बाजूंना 4 द्वारे ठेवून पूर्वद्वारावर शंख, चक्र व हनुमान, पश्चिम द्वारावर गदा, खड्ग व अंगद, दक्षिण द्वारावर धनुष्य, बाण व गरुड आणि उत्तर द्वारावर पद्म, स्वस्तिक व नील यांच्या प्रतिमा लावून ती मांडणी सुशोभित करतात। सकाळी 11च्या सुमारास रामजन्माचे कीर्तन सुरू होते। माध्यान्हकाळी कुंची घातलेली छोटी राममूर्ती किंवा नारळ पानाफुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवतात। पाळण्याला झोका देतात। भाविक त्यावर गुलाब फुले उधळतात। रामनामाचा जय जयकार करतात आणि जन्म झाल्यावर बालरामाचे सर्व सोहळे म्हणजे त्याला न्हाऊ माखू घालणे, अंगाई गीत म्हणून त्याला पाळण्यात झोपवणे इत्यादी विधी करतात। त्यानंतर उत्सवाची सांगता होते। काही ठिकाणी द्वादशीला पाऊल घडीचे कीर्तन संपन्न होते। अयोध्या, नाशिक, रामेश्वर, तिरुपती, शिर्डी आदी अनेक ठिकाणी हा उत्सव थाटात साजरा करतात। रामचरित्राची, त्यांच्या शौर्याची, धैर्य, त्याग, प्रेम व तत्वनिष्ठेची आठवण करण्यासाठी, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो। प्रभू श्रीराम हे भारतवासियांचे फार आवडते दैवत आहे। श्रीरामचंद्र हे आदर्श पुरुष होते। त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात, कारण मातृपितृभक्ती, सत्यवचनाचे व्रत, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण श्रीरामांमध्ये होते। एकवचनी म्हणून त्यांना मानले जात। त्यांच्या राज्यात सगळे लोक अत्यंत सुखी आणि समाधानी होते। म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्य असे म्हणतात। तो आदर्श आपल्यापुढे असावा म्हणून श्री रामायणातील कथा सांगितल्या जातात। रामरक्षा स्तोत्र म्हटले जाते। श्री रामांसारख्या आदर्श राजा नंतर झाला नाही आणि पुढेही होणार नाही असे म्हटले जाते। त्यामुळेच त्यांच्या अनंत गुणांपैकी काही गुण तरी आपल्या अंगी यावेत याचा निश्चय करण्यासाठी हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला जातो।